भारत माता, हात वरती आगा पाहिजे. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भगवान महावीर की. मी सर्वप्रथम तीर्थंकर भगवान महावीराच्या चरणी साष्टांग दंडवत अभिवादन. त्यांच्या जियो और जीने दो या विचाराचं स्मरण करत, अहिंसा सबसे बड़ा धर्म है हा भाव पर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करत, या ठिकाणी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष लक्ष्मणजी, ज्यांनी एकदा नव्हे इतकेदा फोन केले की मी नाही म्हणू शकलो नाही. आणि मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना वारंवार म्हणायचो की गहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. गौतम सरानाजींनी इतके केले की बिन डोर खिचा चले आया हूं असं म्हणता येईल. इथं श्री आशिषजी नाहार, श्री पोपटगागजी सुराना, श्री शांतिगागजी दुगड, श्री सुनीलजी बुरड, श्री आशिषजी भन्साळी, श्री सुभाषजी नहार, अनिलजी नहार. कोणाचं नाव सुटलं तर राग मानू नका. मगानी कागद घेऊन दिला त्याचं नाव मी शेवटी सांगेन. पण इथं उपस्थित माझ्या इतर सर्व मान्यवर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर मी येताना इतक्या दूर येण्याचा आणि चंद्रपूरहून नाशिक जायचं म्हणत एक दडपण होतं. पण इथं आल्यानंतर ते एका सेकंद पण, जेव्हा श्री सुरानाजी असं म्हणाले की जो व्याख्यान मागेगा येतो नव्हतं, पण दडपण तर निघालं, पण शंका राहिली. शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे आणि माझं सरकार राहिलं पाहिजे. हे जेवढं खरं आहे तेवढेच उद्याच्या वक्त्याचं आणि परवाच्या वक्त्याचं भीती निर्माण झाली की जर मला प्रमोशन तर मला सरकार कायम ठेवावं लागेल आणि जो जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर या दोघांना पक्षात घ्यावं लागेल. हे दोन्ही खासदार आहेत. पण तुमच्याशी भेटताना खरंच मला मनापासून आनंद होतोय. खरं तर क्षेत्रामध्ये ज्या ज्या विषयावर आम्ही भाषणं देतो ती एकूण लोकशाही मधल्या संदर्भातली, एकमेकाच्या विकासाच्या किंवा विरोधी मत मांडण्याच्या संदर्भातली असतात. पण आज जेव्हा मी तुमची विषय पत्रिका आणि निमंत्रण पत्रिका बघत होतो, आजचा विषय लोकसभा व विधानसभेच्या गमती जमती आणि त्याला जोडून लोकशाहीची सद्यस्थिती. विचार केला की लोकशाहीच्या गमतीमध्येच आजची लोकशाहीची सद्यस्थिती लोक आनंदाने बघत आहेत. लोकशाहीचं भवितव्य हा तिसरा विषय तुम्ही ठेवलात. मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो की व्याख्यानमाला व्हॉट्सॲपच्या युगामध्ये हे एक दुर्मिळ प्रसंग आहे. पण तो प्रसंग आज या सायखेडकर सभागृहामध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्ताने आपण व्याख्याने सलग 3 दिवस ठेवली. आपल्या सर्वांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आपण जसं सांगितलं की या व्याख्यानामध्ये जो येतो त्याचं प्रमोशन होतं, पण माझा अनुभव मी सांगतो, जो माझं व्याख्यान ऐकतो त्याचंही जीवनामध्ये प्रमोशन होत असतं, हे मात्र मी निश्चितपणे सांगतो. खरं तर आजचा विषय असा होता की जो माझ्यासाठीही नवीन आहे. नवीन आहे याचा अर्थ अशा विषयावर मीही कधी भाषण दिलं नव्हतं, पण मनात विचार केला की आपणही आज या निमित्ताने या विषयावरचं भाषण द्यायला जावं. हे भाषण देताना
एक गोष्ट तर तुम्हालाही जाणवेल की कधी कधी चेहऱ्यावर हास्य येईल. मग मी तुम्हाला काय शुभकामना देऊ. तर मी कधीतरी वाचलं होतं की जगामध्ये सर्वात सुंदर कॉस्मेटिक कोणतं. तर कोणी म्हणालं पॅरिस, कोणी म्हणालं लंडन, कोणी म्हणालं न्यूयॉर्क, कोणी म्हणालं लॅक्मे, कोणी म्हणालं डिप्टिक, कोणी म्हणालं शहनाज. एक शेवटचा जो व्यक्ती होता तो म्हणाला जगातलं सर्वात उत्तम कॉस्मेटिक कोणतं असेल तर चेहऱ्यावरचं हास्य. बस मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन, भगवान महावीराच्या चरणी हीच प्रार्थना करेन की तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आयुष्याच्या शेवटपर्यंत सुखदुःखाचे कितीही डोंगर येऊ द्या पण चेहऱ्यावरचं हास्य तसंच कायम राहिलं पाहिजे. ही ईश्वराने तुम्हा सर्वांना शक्ती द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर लोकशाहीमध्ये होणाऱ्या गमती जमतीवर जाण्याच्या अगोदर काही 2-3 प्रसंग मीही सांगतो. तसे प्रसंग अनेक असतात पण आपला विषय चौकटीत बंदिस्त आहे. एकूणच लोकशाहीचं महत्त्व तर अनेकदा आपण अधोरेखांकित करतो पण सामान्य व्यक्तींच्या मनात अजूनही आस्था निर्माण झाली का या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ताप मोजायला जसं थर्मामीटर असतं तसं त्याचं मत मोजायचं कोणतं मीटर राहिलं तर 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. मला आठवतं की मी पहिल्यांदा 1995 मध्ये मार्च महिन्यात आमदार म्हणून निवडून आलो आणि त्याच्या अगोदर मी कॉलेजचा विद्यार्थीच होतो. कारण मी पहिली लोकसभा 1989 मध्ये लढवली तेव्हा मी एमफिलचा विद्यार्थी होतो. निवडणूक झाल्यावर मी एमफिल फर्स्ट क्लास पास केलं होतं. त्यामुळे 95 मध्ये तर साधारणतः अंगावरचे जे कपडे असायचे ते जीन पॅन्ट शर्ट असेच असायचे किंवा पॅन्ट शर्ट असायचे. पांढरा कपडा बंगाली पैजामे हा काही आमचा तेव्हाचा काही गणवेश नसायचा. पण मला आठवतं की निळी पॅन्ट निळा एक शर्ट होता आणि मी विधानसभेतून पहिल्यांदा मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये राहायचो. आमचे कासरीबागांची कन्याई आहे तेही तिथंच राहायचे आणि मी मॅजेस्टिकला आमदार विधानसभेतून जेव्हा बाहेर निघालो एका टॅक्सीत बसलो. टॅक्सी वगैरे म्हणतो मी मॅजेस्टिक आमदार निवास में छोड़ देना भैया. तो म्हणाला इधर कहाँ गए थे आप. माझ्या लक्षात आलं की अगं मी आमदार आहे हे काही समजलं नाही. काम था. तो सहज बोलताना पुढे म्हणाला कि भाई साहब इस पे एक बार बॉम्ब डाल दिया ना तो महाराष्ट्र की जनता सुखी संपन्न हो जाएगी. तेव्हा माझ्या मनात आलं की ज्या लोकशाहीमध्ये मी पहिल्यांदा आमदार म्हणून मी निवडून गेलो त्या लोकशाहीच्या पवित्र भवनाबद्दल लोकांच्या मनात किती राग आहे किती द्वेष आहे. असंच निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीत विजयासाठी मी ताकद गावत होतो कारण लोकसभा पराभूत झालो होतो. लोकसभा तर माझ्या नशिबात दिसत नव्हती आत्ताही नव्हती पण मी म्हणतो 95ची विधानसभा जिंकली पाहिजे. आणि मग भाषण देताना एक शेनगाव नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये भाषण देताना मतदारांना प्रभावित आणि आकर्षित करावं म्हणून मी सहज भाषणात म्हणालो की तुम्ही मला एकदा निवडून द्या तुम्ही जे म्हणाल ते काम करण्यासाठी मी पूर्ण शक्तीपणा लावेन. आता हे स्वाभाविक आहे कुणी निवडणुकीत असंच म्हणणार आहे की मला निवडून द्या मी पूर्ण तुमचं काम करण्यासाठी पूर्ण शक्तीपणा लावेन. आता मी तर म्हणून दिलं पण घटना नंतर अशी झाली की एक 3-4 महिन्यांनी त्याच गावचा एक तरुण आला. मला म्हणाला की तुम्ही या तारखेला आमच्या गावात आले होते निवडणुकीच्या अगोदर. म्हणतो आलो होतो. म्हणजे तुम्ही जिंकलात. म्हणतो हो मी जिंकलो. म्हणाला तुम्ही भाषणात एक वाक्य म्हटलं होतं की तुम्ही मला निवडून द्या तुमचं कोणतेही काम असू द्या मी पूर्ण शक्तीने करेन. म्हणतं बिलकुल म्हटलं होतं. मग काय. म्हणाला तुम्ही म्हणालात ना कोणतेही काम असू द्या मी पूर्ण शक्तीने करेन तर माझं एक काम आहे. म्हणतं काय काम आहे. म्हणाला मी 10वी नापास आहे
पण माझ्या समोरच्या पाटगाची पोरगी MA पास झालेली आहे, ती मला खूप पसंत आहे, तिच्याशी माझं लग्न गाऊन द्या. मी मनात विचार केला, असं लग्न गावणं हे आमदारांच्या हातात असते तर अर्ध्या आमदारांची तर हिरोईनशीच लग्न गागली असती. लोकांच्या मनामध्ये जो भाव येतो तो भाव हा अशा पद्धतीने येतो. विधानसभेत सहज कधी कधी प्रश्नोत्तरात अशा गमती जमती घडतात. एक तारांकित प्रश्न होता. या तारांकित प्रश्नामध्ये प्रश्न विचारणाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या PWD राज्यमंत्र्यांना प्रश्न केला होता की एका डेप्युटी इंजिनियरनी रोड रोलर विकून खाल्ला, हे खरं आहे काय? मंत्री उभे झाले, म्हणाले होय हे खरे आहे. मग त्यांनी दुसरा उपप्रश्न विचारला, तुम्ही त्यांना निलंबित करणार काय? मंत्री म्हणाले करू शकत नाही. गोंधळ व्हायचा. अरे रोड रोलर विकून खाल्ला आणि हे म्हणतात की करू शकणार नाही. मग 5 मिनिटं सभागृह स्थगित. मग पुन्हा सभागृह सुरू. पुन्हा तोच प्रश्न की रोड रोलर विकून खाल्ला, तुम्ही त्याला निलंबित करणार आहे का? पुन्हा मी करू शकणार नाही. पुन्हा 10 मिनिटं स्थगित. मग तिसऱ्यांदा जेव्हा सभागृह भरलं तेव्हा अध्यक्षांनी हस्तक्षेप केला. अध्यक्ष म्हणाले, अहो मंत्री महोदय, जर सन्माननीय विधानसभा सदस्य रोड रोलर विकून खाल्ला हे तुम्ही उत्तरात मान्य करतात, पण जेव्हा निलंबनाच्या बद्दल प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही म्हणता करू शकणार नाही. असं का? ते म्हणाले हे पुढचं ऐकतच तर नाही आहे. मी करू शकणार नाही यासाठी म्हणतोय की त्यांना मागच्याच आठवड्यात निलंबित केलं आहे, मग आता पुन्हा निलंबित कसं करणार? जेव्हा एखाद्या क्षणी न ऐकता अशा गमती जमती अनेकदा घडत असतात. एकदा असंच दारूबंदीच्या संदर्भामध्ये प्रस्ताव आला की महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने दारूबंदी हा सप्ताह केला पाहिजे. आणि विधानसभेत चर्चा सुरू झाली ते एक सदस्य म्हणाला की कशाला दारूबंदी सप्ताह करता, राज्याच्या उत्पादन शुल्काचं उत्पन्नही कमी होईल. आणि एवढाच जर तुम्हाला दारूबंदीचा सप्ताह करायचाच असेल तर तो महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी करण्याच्या ऐवजी मोरारजी देसाईच्या जन्मदिवशी करा. म्हणजे मोरारजी देसाईची जन्मतारीख 29 फरवरी होती, म्हणजे 4 वर्षांनी एकदाच करावा लागेल आणि राज्य सरकारचा खर्च वाचेल. ही त्याच्यामधली सेन्स ऑफ ह्युमर, समयसूचकता असते. आणि समयसूचकतेमध्ये आपण नेहमी म्हणतो की जगामधलं सर्वात मोठं उदाहरण कोणतं, तर ते चर्चिलच्या ड्रायव्हरचं सांगितलं जातं की समयसूचकतेमध्ये सर्वात, बघा आपण सेन्स ऑफ ह्युमर म्हणतो, समयसूचकता. तर चर्चिल ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी भाषणं देत निघाले आणि भाषणं देत निघाल्यावर आता शेवटी काय भाषणात प्रत्येक मुद्दा आकडे हे तर बदलत नाहीच ना. शेवटी मी जर भारताचा आकडा या भाषणात सांगितलं 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, पुढच्याही भाषणात तेच असणार आहे. असं असणार नाही आहे की नाशिकमध्ये 28 राज्य आणि पुण्यात गेलो की 29 होईल. तर आकडेवारी विषय हे तेच असतात. आता चर्चिल साहेबांच्या भाषणात फिरता 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 त्या ड्रायव्हरला ते पूर्ण टेक्निकल भाषण पाठ झालं. एका अनोळखी गावात जायचं असताना तो ड्रायव्हर म्हणाला, साहेब आता मग इथं तुमचं भाषण पाठ आहे, तुमच्याऐवजी मी चर्चिल समजून जातो, कारण या गावात फारसा, तेव्हा काही फार TV असे प्रसंग नव्हते, चेहरे माहीत नसायचे. आणि म्हणून तेव्हापासून आत्तापर्यंत जो परिचय करण्याची पद्धत आहे ती अजूनही आहे. साधारणतः आता TV नंतर नेट नंतर परिचय फारसा करायची आवश्यकता तशी नसते. तर ड्रायव्हर म्हणाला की मी तुमच्याऐवजी भाषण देतो. त्यांनी चर्चिलचा सूट घातला, कोट घातला आणि त्यांनी भाषण चर्चिल जसा द्यायचा तसंच्या तसं भाषण दिलं, आकडेवारी बाकी सर्व गोष्टी. पण ते टेक्निकल भाषण होतं, अर्थशास्त्रावर होतं. आता त्या भाषणामध्ये जो एक श्रोता होता तो उभा झाला. तो म्हणाला, मिस्टर चर्चिल, मग या विषयावर अजून जास्तीची माहिती तुमच्याकडून पाहिजे. आणि ती तर ड्रायव्हरची गडबड झाली, कारण त्याला बाकी काहीच माहीत नाही. त्यांनी भाषण फक्त तेवढं पाठ केलं होतं.
पण सेन्स ऑफ ह्युमर, तो म्हणाला अरे ही माहिती ही एवढी सर्वसामान्य आहे, हे माझा ड्रायव्हर सांगू शकेल. आणि चर्चिलकडे बोट दाखवलं, म्हणजे हा माझा ड्रायव्हर सांगेल. आणि मग चर्चिलने उत्तर दिलं. आता हे सेन्स ऑफ ह्युमर आहे. आपल्याला लोकसभेमध्ये ते उदाहरण तर अनेकांनी ऐकलं, पण मी आता सुरुवात करताना मुद्दाम ते उदाहरण देतो की जेव्हा अक्साई चीनच्या संदर्भात प्रश्न आला की अक्साई चीनची भूमी चीनच्या ताब्यात आहे आणि हजारो एकर जमीन चीनच्या ताब्यात होती. प्रश्न विचारणाऱ्या खासदारांनी विचारला की ही अक्साई चीनची जमीन भारत चीनच्या ताब्यातून का आणू शकत नाही. पंडित नेहरू वादळे ते म्हणाले त्या जमिनीवर एकही गवताचं पान उगवत नाही, त्या जमिनीचा कशासाठी तुम्ही मोह धरलाय. तो खासदार ताबडतोब म्हणाला मग तुमच्या डोक्यावर जर केस उगवत नसेल म्हणून डोकं काही शरीराच्या पासून तोडल्या थोडी जातं. ही समयसूचकता ही लोकसभेतली अनेकदा ही उदाहरणासहित देण्यात आली. खरं तर एकदा असंच एका ठिकाणी प्रश्न विचारला गेला आणि संसदेत प्रश्न विचारणाऱ्यांनी विचारला की आपण यशस्वी राजकारणाची व्याख्या काय कराल. आणि तातडीने तेव्हा तिथं असणारे एक समयसूचक खासदार उभे झाले. ते म्हणाले यशस्वी राजकीय नेत्याची व्याख्या म्हणजे जो राजकारणी मनुष्य आज काय करणार आहे हे ठासून सांगतो, आज काय करणार आहे हे ठासून सांगतो व दुसऱ्या दिवसानंतर ते का करू शकला नाही याचे सुरेख स्पष्टीकरण देतो, तो सर्वात उत्तम राजकारणी. आता विधानसभेमध्ये सुद्धा अशा अनेक गमती होतात, पण कधी कधी या अगोदर काही लोकप्रतिनिधी असे असायचे की जे ग्रामीण भागातून यायचे. एक असाच प्रसंग रेल्वेच्या संदर्भामध्ये जे रेल्वेचे अधिकारी रेल्वे सगुणनी प्रवास करतात त्या संदर्भातला होता. आणि मंत्री महोदयांनी रेल्वे सगुण याचा संदर्भातला उत्तर दिलं. एक खासदार उभे झाले, ते म्हणाले की या रेल्वे सगुणमध्ये खासदारांच्याही कटिंगची व्यवस्था केली जाईल का. तेव्हा रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं हे रेल्वे सगुण नाव आहे, तिथं सगुण नाही. अधिकारी ज्या रेल्वेच्या डब्यामधून जातात त्याला आपण सगुण कोच म्हणतो. आणि मग संसदेमध्ये त्यानंतर एक जबरदस्त हास्य हे निर्माण झालं. एक चचा आग्रह तुम्हाला माहिती आहे की जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा आचार्य अत्रे यांनी विधानसभेत या संदर्भामध्ये संयुक्त महाराष्ट्र करणारच, संयुक्त महाराष्ट्र घेणारच. ते यशवंतराव चव्हाण साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, ते उभे म्हणाले हो अत्रेजी कशागत चळगावताय, घेणारच करणारच. ते अत्रे सुद्धा एवढे समयसूचक होते, ते म्हणाले साहेब तुमच्या नावातला च काढून टाका. आणि मग त्यानंतर सारी विधानसभा हे हास्यामध्ये सारी विधानसभा गेली. एका याच्यामध्ये दारूबंदी मंत्री दारूच्या संदर्भातली माहिती देत होते आणि तेव्हा आचार्य अत्रे त्यांना म्हणाले की तुम्हाला इतकी विस्तृत दारूची माहिती कशी काय. आणि मग त्या साऱ्या सभागृहामध्ये एक नवीन हास्य निर्माण झालं. विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असताना एका चर्चेच्या प्रसंगी म्हणाले की आता मी फक्त दोघांना संधी देईल, एक पुरुष आमदार आणि एक स्त्री आमदार. आता स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर तर म्हणालेत की मी फक्त आता यानंतर दोघांना संधी देईल आणि या प्रस्तावावरची चर्चा थांबवेन. मग एक पुरुष सदस्य बोलला, एक महिला सदस्य बोलले आणि मग त्यानंतर अजून एक उभा झाला मग बघू द्या. तेव्हा बाबासाहेब कुपेकर म्हणाले एक पुरुष आणि एक स्त्री ठरवलं होतं, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात. ताबडतोब ते खागती बसले, कारण त्याच्याशिवाय तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जायला कोणीही तयार होत नव्हते. म्हणून या ठिकाणी असाच एक डेंटल हॉस्पिटलचा प्रश्न होता. डॉक्टर मंडलिक
हे उपमंत्र्यांना म्हणाले की तुम्ही मुंबई येथील डेंटल कॉलेजच्या इमारतीबद्दल प्रश्न होता आणि ते म्हणाले की तुम्ही या इमारतीला भेट केव्हा दिली. तेव्हा नामदार वर्तक होते, ते म्हणाले 7-8 महिन्यापूर्वी. मग कारखानीस म्हणून जे सदस्य होते ते म्हणाले की या ठिकाणी दात काढण्याची जी क्रिया चालते त्या क्रियेच्या भीतीपोटी नामदार उपमंत्री वारंवार तिथे जात नाहीत, हे खरे आहे का. तेव्हा मंत्री म्हणाले हा अनुभवाचा प्रश्न आहे. माननीय अध्यक्ष म्हणाले डेंटल कॉलेज संबंधीचा प्रश्न असला तरी माननीय सदस्यांनी दात खाऊन प्रश्न विचारायची आवश्यकता नाही. आणि मग तेव्हा एक सन्माननीय सदस्य धुळप होते, ते म्हणाले की माननीय सदस्य कारखानीस आत्ताच तेथे दात काढून आले आहेत म्हणून त्यांचा कॉलेजवर दात दिसतो. आणि मग गृहामध्ये एक मंत्री असतील, सचिव असतील, यांच्या फोनची डायरी दिली जायची. आता या डायरीमध्ये चुकून जी छोटी फोन डिरेक्टरी दिली जाते त्याच्यामध्ये मंत्र्यांचे, उपमंत्र्यांचे, आता उपमंत्री आजकाल सध्या राहत नाही पण तेव्हा उपमंत्री असायचे, असे महिला मंत्री होते की ज्यांच्यासमोर एक प्रिंटिंग मिस्टेक झाली. त्यामध्ये प्रभाताई राव आता नाही आहेत आपल्यात आणि प्रतिभाताई पाटील ह्या मंत्री होत्या आणि त्यांच्यासमोर मिस प्रभाराव आणि मिस प्रतिभा पाटील असा आला. सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला, धोंडगे म्हणून सदस्य होते आणि त्यांनी डिरेक्टरीचा उल्लेख करत विचारला की त्या मिसप्रिंटची दुरुस्ती होईल का, कारण हे त्यांच्यावरचं भयानक संकट आहे. त्या मिसप्रिंटची दुरुस्ती अध्यक्ष म्हणाले त्यांच्या आयुष्यामध्ये आधीच झालेली आहे, त्यामुळे हे मिसप्रिंट ही दुरुस्ती आता करायची गरज नाही, कारण त्यांची लग्न ही त्या अगोदरच झालेली होती. हे आपल्याला त्या दृष्टीने अध्यक्षांनी लक्षात आणून दिलं. औरंगाबादमध्ये म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद, त्याच्या वेड्याच्या हॉस्पिटल उघडण्याचा एक प्रश्न आला आणि प्रश्नोत्तर होतं की मराठवाड्यातील वेड्यांची संख्या या राज्यातील इतर विभागातील वेड्यांच्या संख्येच्या मानाने अल्प आहे, म्हणून या प्रश्नाच्या बाबतीत वेड्यांच्या हॉस्पिटल बांधण्यामध्ये दिरंगाई झाली का. तर तेव्हा नामदार MD चौधरी हे म्हणाले की मराठवाडा विभागात शहाण्यांची संख्या जास्त आहे याची मला कल्पना आहे, पण त्या ठिकाणी जे शहाण्यांची संख्या आहे हे वेड्यांचं हॉस्पिटल दिरंगाईनी बांधण्यासाठी म्हणून अडचणीचं नसून या ठिकाणी मात्र जे मराठवाड्याचे वेडे आहेत त्यांना आम्ही ठाण्यामध्ये ॲडमिशन देतो. मग पुन्हा मंत्री महोदय म्हणाले पण तिथं किती आहे मराठवाड्याचे. तेव्हा ते म्हणाले की मी सन्माननीय सदस्यांना ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस मुक्कामानी पाठवेन, म्हणजे त्यांना लक्षात येईल की मराठवाड्याचे वेडे तिथं किती आहे. काँग्रेस गवता संदर्भात एकदा प्रश्न निघाला आणि काँग्रेस गवताच्या संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला की काँग्रेस गवतापासून अनेक चांगल्या गोष्टीचा नाश होतो म्हणजे काय. तेव्हा त्या मंत्री महोदयांनी सांगितलं की ज्याची पाळेमुळे खोलवर रुजली आहे, ज्याला उपटूनही काढता येत नाही त्याला काँग्रेस गवत म्हणावे. आणि मग त्या काँग्रेस गवताबद्दल मग दुसरा एक त्या ठिकाणी उपप्रश्न विचारला गेला की या गवताला काँग्रेस गवत हे नाव वनस्पती शास्त्रज्ञांनी सुचवले आहे, त्यांनी हे नाव सुचवले आहे, त्याला काही शास्त्रीय कारण आहे का. तर मंत्री म्हणाले गुणाप्रमाणे नाव सुचवलेले असावे. या ठिकाणी 2 नावे गवताची सांगितली, एक चटक चांदणी आणि एक काँग्रेस गवत. तेव्हा काँग्रेसला मराठीमध्ये गाजरसुद्धा म्हणतात, म्हणून या गवताचं नाव काँग्रेस गवत किंवा गाजर गवत आहे असं सांगायचं असं नवलकर म्हणाले. मग सरनायक म्हणून एक आमदार होते, ते म्हणाले ज्यांना जास्त खाजवून घ्यायची सवय असेल त्यांनी काँग्रेस गवतामध्ये एकदा स्वतःला हात घालून बघावा, म्हणजे त्याला जी खाच लागेल. आणि मग मंत्री महोदय जेव्हा असं त्याला हसत म्हणाले की काँग्रेस गवतापासून हानी होते असं म्हणणं योग्य नाही, पण जो काँग्रेसला हात गावतो त्याला म्हणजे काँग्रेस गवताला त्याला खाज मात्र निश्चित सुटते. आजपर्यंत मृत्यू झाल्याचा एकही उदाहरण नाही.
आणि त्याच्यावर पुन्हा डिटेल जागं त्याच्यावर मी जाणार नाही. एकदा शेषराव वानखेडेच्या संदर्भातले काही गमती जमती जाग्यात, पण यामध्ये बनावट लिपस्टिक आणि चुंबन असा विधानसभेत प्रश्न आला आणि एक सदस्य होते FM पिंटो आणि मोठ्या तावातावाने ते सांगायला लागले की बनावट लिपस्टिक किंवा बनावट प्रसाधन यामुळे खूप नुकसान होतं. माननीय अध्यक्षांनी त्यांना सहज विचारलं आणि माननीय अध्यक्ष त्यांना म्हणाले की तुम्ही प्रश्न विचारला हा तुमच्या अनुभवाचा आहे का. आणि अध्यक्ष मग तेव्हा दुसऱ्या सदस्यांनी विचारलं की अध्यक्ष महाराज ही लिपस्टिक वापरल्यामुळे ओठाल्या पुळ्या उठतात व त्यामुळे आत्ता सन्माननीय सदस्य श्री FM पिंटो यांना स्वतःच्या पत्नीचं चुंबन घेता येत नाही, हे खरं आहे का याचं उत्तर सभागृहांनी द्यावं. तेव्हा मात्र त्यामध्ये एक हास्य हे निर्माण झालं. एक पाण्याच्या संदर्भामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला. मुंबईच्या चर्चगेट भागात आमदार निवास आहे आकाशवाणी आणि त्या आकाशवाणीमध्ये पाण्याची टंचाई होती. बानखेडे नावाचे आमदार होते. ते म्हणाले की आमदार निवासात सकाळच्या प्रहरी पाण्याच्या अभावी बाथरूममध्ये अडकून पडावे लागले याची शासनाला व मंत्री महोदयांना माहीत आहेत का. त्यावर आमदार केशवराव धोंडगे म्हणाले की कोणत्या पाण्याची टंचाई आहे. ते म्हणाले की पुढे आमदारांच्या नशिबी पूर्वी किती पाणी देण्यात येत होते आणि आता टँकरने पाणी देताना किती देण्यात येत आहे. तेव्हा अध्यक्ष बॅरिस्टर वानखेडे म्हणाले की आमदारांना डोक्यावरून पाणी जाईल एवढं पाणी मात्र दिलं जाईल, हा विश्वास सभागृहांनी ठेवावा. एक संदर्भामध्ये श्री केशवराव धोंडगेंच्या याच्या संदर्भात विकासनाचे शिक्षणाचे प्रसार कार्य यावर एक 76 प्रश्न विचारला गेला आणि त्यामध्ये सुशीलकुमार शिंदेजी आणि मंत्री होते तेव्हा आणि त्यांच्यामध्ये विविध आसनं दाखवण्यात आली. तेव्हा केशवराव धोंडगे म्हणाले एकूण किती आसने यामध्ये दाखवले आहे. सुशीलकुमार शिंदेजी म्हणाले की याची माहिती माझ्याकडे नाही. मग केशवराव धोंडगे म्हणाले अध्यक्ष महाराज कोणकोणती आसने दाखवली आहेत याची माहिती माझ्या माननीय राज्यमंत्री यांच्याकडे असली पाहिजे. सभाध्यक्ष म्हणाले तुम्ही चिंता करू नका, त्यात सर्वांग आसने आहेत याची खात्री करा. आणि मग विधानसभेमध्ये त्याचा एक हास्य निर्माण झालं. एक ड्रायव्हरचा पगार वाढवण्यासाठी एक विषय चर्चेला आला. तेव्हा म्हणाले की ड्रायव्हरचा पगार वाढवला पाहिजे आणि केशवराव धोंडगे म्हणाले कारण ड्रायव्हरला त्या गाडीमध्ये बसणाऱ्या सर्व मंत्र्यांच्या भानगडी माहीत असतात म्हणून त्यांचा पगार वाढवणे हे गरजेचं आहे असं तेव्हा धोंडगे म्हणाले. तर वसंतराव नाईक म्हणाले की हे फक्त मंत्र्यांच्या ड्रायव्हरपुरतं नाही, सन्माननीय सदस्य केशवराव धोंडगे यांच्याही गाडीच्या ड्रायव्हरचाही पगार वाढवला पाहिजे कारण या फक्त मंत्र्यापुरत्या मर्यादित नाही, त्या आमदारांच्याही भानगडीपर्यंत त्या पोचू शकतात. आता एकदा महाराष्ट्राचा तमाशा अवलोक करा याच्या संदर्भामध्ये एक चर्चा सुरू होती आणि चर्चा सुरू असताना त्यामध्ये काही गोष्टींच्या संदर्भात उपप्रश्न वगैरे होत होते. तेव्हा एका सदस्याने विचारलं की आम्हाला तुम्ही या तमाशा कलाकारांची नावे सांगू शकाल का, पत्ते सांगू शकाल का. तर अध्यक्ष म्हणाले की मंत्री महोदय फक्त नावे सांगा, पत्ते सांगू नका, अन्यथा विधानसभेमध्ये सदस्यांची अनुपस्थितीचा सामना आपल्याला करावा लागेल. एकदा या संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या सिंहिणीचा प्रश्न आला आणि तेव्हा मग विचारलं की किती सिंह आहे. 16. उपप्रश्न विचार 4 पिल्ले. मग प्रश्न विचारला की या सिंहिणींना नाव दिलं आहे का. मग त्यांनी सांगितलं हो नाव दिलं आहे. म्हणाले यापैकी एका सिंहिणीचं नाव मधुबागा आहे का. तर ते म्हणाले हो एका सिंहिणीचं नाव मधुबागा आहे. मग प्रमोद नवलकरजी होते ते म्हणाले की या मधुबागा सिंहिणीला आपण ओळखायचं कसं. तेव्हा अध्यक्ष म्हणाले याची चिंता तुम्ही करू नका, ते घडत होते आणि त्याबद्दल प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा होती
आणि विशेषतः रात्रीच्या गाड्यांना अपघात मोठ्या प्रमाणावर घडतात याबद्दल अनेक सदस्य रागावून प्रश्न विचारत होते। एक ब्रह्मचारी असणारे आमदार होते, त्यांनी प्रश्न उपस्थित केला की एस टीकडून लोकांना चांगली सेवा व्हावी म्हणून रात राहण्या सुरू करण्यात आल्या आहे, पण आता रात राहण्याच्या ऐवजी रात दासी असा प्रकार पुढे येणार आहे का? तेव्हा बॅरिस्टर वानखेडेजी म्हणाले, राणी काय काय आणि रात्र काय याचा उपयोग तुम्हाला काय? तुम्ही तर ब्रह्मचारी आहे, म्हणून तुम्ही यावर जास्त जाऊ नका, हे अनेकदा त्याच्यावर चर्चा होताना त्यांनी सांगितलं। एकदा महात्मा गांधीजी आणि दारूचे परमिट याच्यावर एक औचित्याचा मुद्दा हा आणण्यात होता। एक दारूचं परमिट हे मोहनदास करमचंद गांधी यांच्या नावाने दिलेलं दारूचं ते परमिट हे स्वर्गीय प्रमोद नवलकरांनी हे त्यामध्ये केलं होतं, ते तर बोगसच होतं। पण जेव्हा महात्मा गांधींच्या नावाचं परमिट आलं त्यानंतर मात्र विधानसभेमध्ये एक हास्य निर्माण झालं, कारण यामध्ये परमिट हे महात्मा गांधींच्या नावाचं होतं। एक कानामात्रा नसलेले मंत्री म्हणून तेव्हा छगन, बबन, मदन, छगन भुजबळ होते, बबन पाचपुते होते, मदन बापना होते। तेव्हा पवारसाहेबांना उद्देशून एक सदस्य सभागृहात म्हणाला की पवारसाहेब, तुमच्या मंत्रिमंडळात छगन, बबन अशी कानामात्रा नसलेल्या मंत्र्याचा समावेश झाला, त्यावर कडी म्हणजे मदन ओरिजिनल तर छगन आणि बबन हे स्थलांतरित आहे, असं जेव्हा त्यामध्ये चर्चेचा भाग झाला तेव्हा निश्चितपणे या संदर्भामध्ये हास्य निर्माण झालं। साक्षरतेच्या बाबतीत चर्चा सुरू होती आणि साक्षरतेच्या चर्चेमध्ये जेव्हा अभिमानाने मंत्री महोदय सांगत होते की आम्ही महाराष्ट्राला मोठ्या वेगाने साक्षर करतो आहे, तेव्हा एक सदस्य उभे राहिले, एक कागद घेऊन साक्षर मोठ्या अभिमानाने सांगत आहात। आत्ताच या वर्धा जंगली वडगाव या गावाने माझं हे संपूर्ण साक्षर झालं असं सर्टिफिकेट सरपंचांनी अंगठा मारून आहे आणि तुम्ही सांगत आहात की सारं सरपंच झालं आहे। आता इंग्रजी शब्दाचं ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर विधानसभा खरं तर नियम 22 मध्ये का आहे माहीत नाही, आता बदललं पाहिजे, पण विधानसभेचं कामकाज हे मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये चालवता येतं आणि तेव्हा मग विधेयक अजूनही म्हणजे या क्षणापर्यंत आपल्याला इंग्रजीमध्ये राज्यपाल महोदयांना त्याच्या कॉपीज पाठवाव्या लागतात, पण असं मत जग त्याचं भाषांतर करताना इंग्रजीमध्ये ज्याला आपण वर्क्स कमिटी म्हणतो त्या मराठीत भाषांतर करताना कोणीतरी समिती असं त्याचं भाषांतर केलं आणि मग विधानसभेत चर्चा सुरू झाली की आता सरकारने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थात काम महत्त्वाचं आहे आणि म्हणून भाषांतर करताना वर्क्स कमिटीला बदलवून आता काम समिती हे ठीक आहे, यामध्ये काम समितीला अजून पुढे नेऊ नका, नाहीतर सभागृहात सारे सदस्य कोणत्या तरी इतर कामातच गुंतेल असं तेव्हा सांगितलं गेलं। आता आणि गमती जमतीचे अनेक प्रसंग हे विधानसभेत येत असतात आणि योगायोग असतील, जसं एका विधानसभेच्या प्रश्नोत्तराचा तास सुरू होता आणि स्वरूपसिंग नाईक हे वाघाच्या शिकारीबाबत उत्तर देत होते। उत्तर देताना भाजपचे आज आमच्यात नाही माझे चांगले संबंध होते स्वर्गीय राम आसवगे यांनी प्रश्न विचारला वाघाच्या बाबतीत, तेव्हा पाटील साहेब आमदार होते, तेवढा नंतर अस्वल उभं जागा आहे, त्यामुळे अस्वल उभं जागेनी स्वरूपसिंगांनी या संदर्भात तर पद्धतीने दिलं पाहिजे। तेव्हा मधुकरराव चौधरी अध्यक्ष होते, ते म्हणाले की हा योगायोग आहे, वाघाची चर्चा होतानाच वाघा संदर्भात अस्वल हे जास्त गंभीर होते हे सांगण्यात आलं। एक प्रश्न जो उडून गेला त्यावर ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी विचारला की या निधीमध्ये नॉर्म बदलणार आहे का, तेव्हा तात्कालिक मंत्री माणिकराव ठाकरे म्हणाले की याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल। तेव्हा गणपतराव म्हणाले अरे बाबा टीना उडून गेल्यावर याच करायचं आहे की याचे नाम बदलायची की नाही, त्याचं उत्तर
आवश्यकता आहे। एका सांस्कृतिक विभागावर चर्चेच्या प्रसंगामध्ये विधान परिषदेमध्ये रासू गवईजी हे त्याच्यावर जास्त प्रकाश पाडत म्हणाले की मी रसिक आहे, मला काही प्रमाणात या संदर्भात सांस्कृतिक क्षेत्राचं ज्ञान आहे, पाडागा पिकगाय आंबा, बिगंची नागिन निघाली, सख्या रंगा, अशा अनेक आशयाच्या पंक्ती ते ऐकवायला तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख होते आणि त्यांनी सांगितलं की साहेबांची ही पसंती आणि रसिकता हे लक्षात घेऊन गवईंनी काव्य ज्या सादर त्यावरून विशिष्ट विषयाची त्यांची रसिकता ही स्पष्ट होते आहे। साहेब चुकून राजकारणात आले त्यामुळे महाराष्ट्र एका उत्तम कलावंताला मुकला अशी कोपरखळी तेव्हाचे सांस्कृतिक कार्यमंत्री हे यांनी स्वर्गीय रासू गवई यांच्यामध्ये मांडले। अजून गमतीशीर प्रसंग होता की विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि सभागृहामध्ये एक उंदीर शिरलं। उंदीर शिरून ते इथून तिकडे तिकडून इकडे सर्व सदस्य उभे झाले। मग एका सदस्यांनी प्रश्न केला, विधानसभेत इतकी सिक्युरिटी असताना हा उंदीर या सभागृहामध्ये कसा काय पोहोचला? तर दुसरा एक सदस्य उभा राहून म्हणाला की आता बाहेरचं खाऊन तुम्ही लोकांनी इतकं फस्त केलं की उंदरांसाठी काही ठेवलं नाही म्हणून तो आता सभागृहापर्यंत पोहोचला। हा गमतीचा भाग हा सत्तारूढ पक्षाला अतिशय झोंबला। आणि एक कुमारी जोशी हा दुसरा प्रसंग होता की कुमारी जोशी नावाच्या एका विद्यार्थिनीकडून अतिरिक्त फी वसूल केल्याचा आरोप जनता दलाचे शरद पाटील यांनी केला। तेव्हा स्वर्गीय आजात नाही पण आमच्यासाठीही आदर्श होते आणि 5 वर्ष मी त्यांच्यासोबतही काम केलं आहे। माननीय स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर जोशी अतिशय सेन्स ऑफ ह्युमर त्यांचं होतं आणि ते म्हणाले अच्छा अन्याय झाला आहे पण तुम्ही चिंता करू नका, तिचं नाव जोशी आहे, तिची फी 100% परत करण्याचं काम हे मी निश्चितपणे करेन। प्राध्यापक ND पाटील हे अतिशय विद्वान असे आपले सदस्य होते आणि ND पाटील साहेब एका विषयावर त्यांनी टिपण वाचायला सुरू आणि ते टिपण थोडंसं जरा जास्त दिसत होतं 20-25 पानाचे। तेव्हा विरोधी पक्षनेत्या श्रीमती प्रतिभा पाटील होत्या, त्या म्हणाल्या की अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्य प्राध्यापक आहेत हे खरं आहे म्हणून त्यांनी काही प्रत्येक विषयावर 45 मिनिटं बोललंच पाहिजे का? तेव्हा ND पाटील शांतपणाने म्हणाले की 45 मिनिटं बोलायचं की 15 मिनिटं बोलायचं हे समोर असणाऱ्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असते आणि त्यानंतर मात्र त्या विरोधी पक्ष म्हणून त्या खजीर झाल्या। बॅरिस्टरजी मुख्य नांबडवार वन खात्याचे मंत्री होते, ते लांब दाढी ठेवत असत। महसूल व वन मागण्यांच्या सभेत या संदर्भातला प्रश्न निघाला आणि हा प्रश्न निघाला असतानाच त्या ठिकाणी सन्माननीय अंतुगे साहेबांनी नानाभाऊ एंबडवार यांना सांगितलं की तुम्ही लांब दाढी ठेवता तशीच लांब वृक्ष लावण्यासाठी मात्र तुम्ही आणि खात्याने काम केलं पाहिजे। एकदा हत्तीच्या संदर्भात चर्चा सुरू होती आणि सन्माननीय सदस्य गुरुनाथ कुलकर्णी यांनी प्रश्न मांडला की आपण हत्तीला आपल्या राज्यात आलेल्या हत्तींना पुन्हा बाहेर काढण्यासाठी एलिफंट गो टू होम असे बोर्ड लावले पाहिजेत। ते म्हणाले की मागे आम्ही लावलेत एलिफंट गो टू होम पण तरीही हत्ती गेले नाहीत। तेव्हा मंत्री महोदय असं म्हणाले की ते आमची चूक झाली, आम्ही बोर्ड इंग्रजीत लावले, हत्ती कर्नाटकमधून आले होते, आम्ही जर कन्नड भाषेत बोर्ड लावले असते तर हत्ती हे नक्कीच गेले असते हे त्यांनी त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं। एक नवीन सदस्य आला आणि त्यांनी अचानकपणे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असताना अचानक माईकवर उभे राहून ते बघायला लागले। तर विधानसभेत कोणत्या आयुधावर बघायचं असतं, मग ते तारांकित असेल, अर्धा तास असेल, प्रश्नावर उपस्थित अर्धा तास असेल, अशासकीय विधेयक असेल, अशा विविध आयुधांवर बघावं लागतं। ते नवीन सदस्याला म्हणाले ओ सन्माननीय सदस्य महोदय तुम्ही कोणत्या आयुधावर बोलतायत? ते म्हणाले मी या माईकवर बोलतोय, त्याला आयुध कशाला लावा, हेच माझं आयुध आहे। आणि तेव्हा मात्र त्यामध्ये अनेक मोठं हास्य हे त्यामध्ये निघालं। एक प्रसंग असताना सन्माननीय सदस्य रामदास कदमजी हे म्हणाले की आम्हाला म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, काल सोकावतो आपण ही म्हणतो। स्वर्गीय RR पाटील उभे झाले,
ते म्हणाले की या महाराष्ट्राच्या सर्व म्हाताऱ्यांनी यांना कदापिही माफ करू नये, कारण यांना म्हातारी मिळायचं कधीच दुःख नसतं, यांना फक्त स्वतःची चिंता असते. आम्ही तर मात्र महाराष्ट्राच्या साऱ्या म्हाताऱ्यांना आयुष्यासाठी शुभकामना देतो, शतायू व्हा. आणि मग तिथं ती गंमत ही तिथं झाली. तुरुंगात हवा खाणाऱ्यांकडे फारसे सन्मानाने पाहिलं जात नाही, पण एकदा तुरुंगाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आणि मग स्पर्धा सुरू झाली. आणि ती स्पर्धा सुरू झाल्यावर अनेक आमदार आपले, मी 10 दिवस जेलमध्ये होतो, ते 20 दिवस जेलमध्ये होते, ते इथं जेलमध्ये होते, असं सर्व सांगत होते. आणि अचानक मग एका सदस्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा जेलमध्ये होतो तिथे एक बोर्ड होता की यह वह जगह है जहां छोटे मुजरिम को बड़ा मुजरिम बना के बाहर भेजा जाता है. आणि मग मात्र सभागृहाची ती सारी चिंता, सारी जी चर्चा आहे ती अशा पद्धतीने थांबली. खरं तर वेळेच्या अभावी मी अनेक गोष्टी सांगू शकलो नाही. अशा गमती जमती होत असतात सभागृहामध्ये. जेव्हा वाद प्रतिवाद मुद्द्यावरून गुद्द्यावर वातावरण जातं तेव्हा एखादी गंमत जम्मत ही देऊन जाते. आणि मग विश्वास आहे की मग याची जाणीव आहे की मी राजकारणावर आज काहीही बोललो नाही, पण उद्याचे दोन्ही उद्यान परवा राजकारणावरच राहणार आहे. आणि तो विषय मांडताना आमच्या पक्षावर आमच्या सरकारवर टीका होईल हा मला विश्वास आहे. आणि म्हणून त्या दोघेही वक्त्यांच्या भाषणानंतर फक्त माझं एक उदाहरण लक्षात ठेवून मग तुम्ही उद्या दोन्ही भाषणं पाहिजे, कारण उद्या ते टीका आमच्यावर करणार आहे. असंच एक ENT स्पेशालिस्टकडे एक पतिदेव गेला आणि तो पतिदेव ENT स्पेशालिस्टकडे जाऊन म्हणाला की माझ्या पत्नीला ऐकू येत नाही, त्याला औषध द्या. तर ENT स्पेशालिस्ट म्हणाला की पेशंट पाहिल्याशिवाय तर मी औषध देऊच शकत नाही, कारण पेशंट बघावं लागेल. तो पतिदेव म्हणाला की माझ्या पत्नीला हे मान्यच नाही की तिला ऐकू येत नाही. मग डॉक्टर म्हणाला पण मग औषध कसं देऊ? म्हणाला बरं ठीक आहे, तू इतका हट्ट करताय, आग्रह करताय, तू घरी जा, 15 फुटावरून एक प्रश्न विचार, उत्तर आलं नाही 10 फुटावरून विचार, उत्तर आलं नाही 5 फुटावरून विचार, आणि जिथून कुठून तुला उत्तर ऐकू येईल मग येऊन सांग. मग तेवढ्या औषधीची मात्रा मी तुला सांगेन. पतिदेव घरी गेले आणि पतिदेवानी आपल्या पत्नीला उद्देशून म्हणाला जी सुनती हो कौन सी सब्जी बनाई? उत्तर आलं नाही. मग 10 फुटावर गेले, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई? उत्तर आलं नाही. मग 5 फुटावरून तोच प्रश्न विचारला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई? पत्नी म्हणाली मैं 3 बार से कह रही हूँ भेंडी की बनाई, भेंडी की बनाई, भेंडी की बनाई. बहिरा होता आणि पत्नीवर बहिरी आहे असं समजत होता. उद्या परवा असं व्हायची शक्यता आहे, तेवढं मात्र लक्षात ठेवा. खूप खूप आपल्या सर्वांना धन्यवाद. यानंतर 2 मिनिटं थांबा फक्त. अध्यक्षीय भाषण लक्ष्मण सावजी साहेब बोलतील, त्यानंतर राष्ट्रगीताने सांगता होईल.